रात्रीचा काळोख अजूनही जमिनीवर पसरलेला असताना पहाटेच्या प्रकाशाने आकाशात हलका गुलाबी रंग उगवत असतो. आणि त्याच वेळी नागपूरच्या वायव्य दिशेला असलेल्या कोराडी गावात मंदिराच्या कळसावरून उठणारी दिव्य आरतीची घंटानाद मनाला वेधून घेतात. असे वाटते की या भूमीत स्वतः देवी जागृत आहे. शेकडो वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेने उजळलेले हे स्थान म्हणजे श्री महालक्ष्मी जागदंबा कोराडी देवीचे पवित्र मंदिर. ही केवळ भक्तीची जागा नाही, तर असंख्य चमत्कारांची, अध्यात्माची आणि इतिहासाच्या सुवर्ण काळाची साक्ष देणारी पवित्र भूमी आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त एक अनोखी शक्ती अनुभवतो. जणू काही आई स्वतः आपल्या लेकरांचे दुःख हलके करून त्यांना सुख, शांतता आणि ऐश्वर्य देते. कोराडीचे हे मंदिर विदर्भातील सर्वात शक्तिशाली व प्राचीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. लोककथांमध्ये म्हटले जाते की हजारो वर्षांपूर्वी या परिसरात घनदाट जंगले होती. या जंगलात ऋषीमुनींचे आश्रम होते आणि त्यांच्या तपश्चर्येमुळे हे स्थान अत्यंत पवित्र बनले होते. एका आख्यायिकेनुसार एका महाविपत्तीच्या काळात विदर्भ प्रदेशावर अंधकारमय शक्तींचे सावट पसरले होते. जनतेची स्थिती दयनीय झाली होती. त्यावेळी या वनातील एका तेजस्वी स्थानी दिव्य प्रकाशाच्या रूपात जागदंबेचे प्राकट्य झाले. देवीनं विष्णूच्या महालक्ष्मी रूपात, दुर्गेच्या शौर्यानं आणि शक्तीच्या तेजानं पृथ्वीवरील संकटांचा नाश करण्याचा निर्णय घेतला. ज्या स्थानी देवीनं प्रथम दर्शन दिले तेच आजचे कोराडी मंदिर. महापुराणांमध्ये असं म्हटले जाते की 3 देवतांची, महालक्ष्मीची, महाकालीची आणि महासरस्वतीची संयुक्त शक्ती जिथे वास करते ते स्थान अत्यंत प्रभावी ऊर्जा निर्माण करते आणि कोराडी हे असे शक्तिपीठ मानले जाते. येथे देवीचे स्वरूप अत्यंत कोमल असूनही शौर्यपूर्ण आहे. मंदिरातील मूर्ती अत्यंत प्राचीन, काळ्या पाषाणाची असून तिच्या तेजाचा स्पर्श भक्तांना प्रथमच दर्शनात जाणवतो. आईचे डोळे जणू भक्तांच्या मनातले भाव ओळखतात आणि तिच्या हास्यात अपरिमित ममता दिसते. इतिहासाचा मागोवा घेतला असता कळते की कोराडी गाव पूर्वी जंगलांनी वेढलेले आणि आदिवासी वस्त्यांनी व्यापलेले होते. त्या काळात गावाच्या सीमेवर देवीचे एक लहानसे देवस्थान होते. गावकऱ्यांनी सांगितलेल्या कथेनुसार अनेक वर्षापूर्वी गावात एक मोठी दुष्काळाची काळरात्र उतरली होती. पिके कोमेजली, पाण्याची कमतरता वाढली आणि जनतेचे जीवन संकटात आले. मग गावकऱ्यांनी देवीच्या या जीर्ण देवळात यज्ञ केले, प्रार्थना केल्या आणि अखेर चमत्कार घडला. पावसाळ्याच्या मध्यभागीच जमिनीनं पाणी फेकायला सुरुवात केली आणि गावाची तहान भागली. या घटनेला गावकऱ्यांनी देवीचे वरदान मानले आणि तेव्हापासून कोराडी माता दुःखहारी आणि वसंधरा वंदनी म्हणून प्रसिद्ध झाली. काळाच्या ओघात या देवस्थानाचे महत्त्व वाढत गेले. भोसले राजांनी नागपूरवर राज्य करत असताना कोराडीच्या देवीवर त्यांची अपार श्रद्धा होती. राजकुलानं देवीच्या सेवेसाठी अनेक दानधर्म केले, तसेच देवस्थानाचे जीर्णोद्धारही घडवून आणले. असेही सांगितले जाते की युद्धावर जाण्यापूर्वी भोसले सैन्य देवीचे दर्शन घेत असे आणि विजयी होण्यासाठी तिचे आशीर्वाद मागत असे. देवीची शक्ती त्यांच्या अंतःकरणात धैर्य निर्माण करत असे. अनेक जुनी शिलालेख, दंतकथा आणि लोकगीतांमध्ये देवीचा गौरव आढळतो. मंदिराचे सध्याचे बांधकाम विशाल, भव्य आणि आकर्षक आहे. कळसावर सोन्याचा मुकुट, समोर सभामंडप आणि जवळच पवित्र जलाशय, ही सर्व वास्तुरचना एक दिव्य आध्यात्मिक वातावरण तयार करते. नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिरात लोकांची प्रचंड गर्दी असते. लाखो भक्त 9 दिवस देवीच्या आरती, भजन, जागरण, पूजा समारंभात सहभागी होतात. या नवरात्रीत कोराडी परिसर दिवाळीपेक्षाही अधिक उजळलेला असतो. प्रत्येक घरात देवीचा गजर, दीपोत्सव आणि भक्तिभाव दिसतो. असे मानले जाते की या काळात कोराडी माता विशेष जागृत असते आणि तिचा आशीर्वाद अधिक प्रभावी होतो. कोराडी देवीच्या चमत्कारांची अनेक कथा लोकांमध्ये प्रचलित आहेत. एका आईवडिलांनी आपल्या आजारी मुलाला शेवटचा उपाय म्हणून देवीकडे आणले. डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण आईने देवीसमोर प्रार्थना केली. एका रात्रीतच मुलाची प्रकृती सुधारू लागली
आणि काही दिवसात तो पूर्ण निरोगी झाला. ही घटना त्या गावात आजही लोक सांगतात. आणखी एका भक्ताने आर्थिक संकटामुळे त्रस्त होऊन देवीकडे मनोमन प्रार्थना केली. काही दिवसात त्याला अनपेक्षित संधी मिळाली व त्याचे जीवन बदलले. अशा असंख्य अनुभवांमुळे कोराडी देवी कामधेनू आणि वरदायिनी म्हणून ओळखली जाते. नागपूर शहरातील लोक तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. त्यांचे म्हणणे आहे की आईच्या दर्शनाने दिवस मंगलमय जातो, मन शांत राहते आणि घरात सुख समृद्धी येते. नवी व्यावसायिक सुरुवात करणारे लोक तसेच संकटात सापडलेले भक्त देवीचे आशीर्वाद घेऊन जातात. येथे एक विशेष प्रथा आहे. भक्त आपल्या मनातील मनोकामनांचे कागदावर लिहून देवीसमोर ठेवतात. असे म्हणतात की खरी श्रद्धा असेल तर देवी त्या मनोकामना पूर्ण करते आणि यशस्वी भक्त परत येऊन देवीचे आभार मानतात. कोराडीमध्ये वीज उत्पादन केंद्र असल्यामुळे अनेक दशके कोराडी हे नाव राज्यभर चर्चेत राहिले. परंतु स्थानिक आणि विदर्भातील लोकांसाठी कोराडीचा अर्थ फक्त देवीचे घर. अनेक वर्षांपासून ही भूमी विद्युत ऊर्जेप्रमाणेच आध्यात्मिक शक्तीही निर्माण करत आला आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की कोराडी ही फक्त भूगोलातील जागा नाही, ती शक्तीची, श्रद्धेची आणि विश्वासाची जागा आहे. मंदिराच्या आसपासचा परिसरही शांत, हरित आणि वातावरणीय सौंदर्याने भरलेला आहे. सकाळी मंदिरात बसून घंटांचा नाद, शेकडो प्रदीपांचा सुवास आणि भक्तांच्या ओव्या ऐकताना असे वाटते की मनातील सर्व दुःख क्षणात नाहीसे होते. देवीच्या चरणाशी बसल्यावर असे जाणवते की जगातील कोणत्याही कठीण प्रसंगावर आपण मात करू शकतो, कारण आई आपल्याला धैर्य, बुद्धी आणि सामर्थ्य देते. या मंदिराचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे येथे होणारे मोठे अन्नदान कार्यक्रम. हजारो लोक रोज प्रसादाचा लाभ घेतात. भंडाऱ्याच्या वेळी परिसर सुवासित होतो आणि भक्त भावनेने स्वयंसेवा करतात. कोराडीतील लोकांचा एक दृढ विश्वास आहे की देवीचे अन्न खाल्ल्याने आयुष्यात कधीच कमी पडत नाही. आजच्या आधुनिक युगातही या मंदिराचे महत्त्व कमी झालेले नाही. सोशल मीडिया, टीव्ही आणि इंटरनेटवर देखील कोराडी देवीची लोकप्रियता वाढत आहे. परंतु ज्या व्यक्तीला येथे प्रत्यक्ष येऊन आईच्या चरणी डोके ठेवण्याचा अनुभव येतो, तोच या ठिकाणाची खरी शक्ती समजू शकतो. अनेक भक्तांचे असे मत आहे की कोराडी मंदिरात एक अदृश्य दिव्य ऊर्जा आहे, जी मनाला निर्मळ करते, विचारांना सकारात्मक बनवते आणि जीवनात स्थैर्य देते. या संपूर्ण इतिहासाचा आणि दिव्य अनुभूतीचा सार म्हणजे कोराडी माता ही फक्त देवीची मूर्ती नसून ती विदर्भाची ममता, शक्ती आणि विश्वास आहे. तिच्या चरणी येणारे भक्त मन हलके करून परत जातात. कोणतीही समस्या असो, कोणतेही संकट असो, आईकडे आलो की सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात. म्हणूनच लाखो लोक दरवर्षी येथे येतात आणि श्रद्धेने म्हणतात, आई कोराडी देवी, माझी नम्र वंदना. मित्रांनो, ही होती आपल्या श्री महालक्ष्मी जागदंबा कोराडी देवीच्या दिव्य इतिहासाची, चमत्कारांची आणि अविरत शक्तीची अद्भुत कथा. आईच्या चरणी मनापासून नतमस्तक झालो की जीवनातील प्रत्येक अडचण लहान भासते. तुम्ही जर कधी नागपूरमध्ये आला तर या पवित्र शक्तिस्थानी नक्की या आणि आईचे दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोराडी देवीच्या कृपेचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आई कोराडी देवी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. जय माता दी.